राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर आपल्याबरोबर आहेत। राजेश विटेकर जी आज तुम्ही विधान भवनामध्ये येऊन विधिमंडळामध्ये शपथविधी घेतलेला आहे। दोन्ही तुमचे उमेदवार अर्थात तुम्ही आणि शिवाजीराव गर्जे दोघेही निवडून आले। तुम्ही काँग्रेसची मतं देखील फोडलेली आहेत। खरं तर याविषयी मी आपल्याला 12 तारखेला संध्याकाळी सांगितलेलं आहे की जे काही घडामोडी झाल्या आणि आम्हाला निवडून आणण्यामध्ये जे काही क्रेडिट आणि जे काही नियोजन केलेलं होतं ते पूर्ण अजितदादांनी त्यांच्या स्तरावरच केलं होतं। कशा पद्धतीनं अतिरिक्त मतं घेतली, काय त्यांनी नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीनं आम्हाला मतदान करून घेतलेलं आहे हे आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई धनंजय मुंडे साहेब, आमचे सर्व वरिष्ठ नेते त्याविषयी सांगू शकतील। मराठवाड्यामधनं तुम्ही आता प्रतिनिधित्व करणार आहात, संपूर्ण राज्यच तुमचं कार्यक्षेत्र असणार, परंतु मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळतो। सातत्याने बीड, परभणी, ह्या सगळ्या उस्मानाबाद या सगळ्या भागामध्ये जे महायुतीचे उमेदवार होते लोकसभेमध्ये ते पराभूत झालेले होते। आता तुम्ही नवनिर्वाचित आमदार म्हणून कशा पद्धतीने काम करणार आहात आणि तुमची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे नक्की? मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आम्ही सुरुवातीलाही सांगितलं की मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव त्याच्या पाठीशीच आहेत आणि मराठवाड्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचा प्रामाणिक प्रयत्न एवढाच असेल की सामाजिक सलोखा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि सामाजिक समतोल त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। सर्व जाती धर्माच्या सर्वांना आपण त्या ठिकाणी घेऊन काम केलंच पाहिजे, ही आमची भूमिका असणार आहे। परंतु ह्या सगळ्यामध्ये 10% आरक्षण आम्हाला मान्य नाही। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो सरकारने इम्प्लिमेंट करावा असं देखील मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। सगळे सोयऱ्यांचं आरक्षण द्यायला सरकारची हरकत आहे, ते देऊ शकतात की नाही देऊ शकतात, काय तुमचं या संदर्भात मत? याविषयी मी एवढं सांगेल की सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे आणि उच्च स्तरावर त्या ठिकाणी कामही चालू आहे आणि याचा अतिरिक्त आमचे सर्व वरिष्ठ नेते याविषयी आपल्याला त्या ठिकाणी सांगू। निजामकालीन जे गॅजेट आहे ते आणण्यासाठी काही अधिकारी वर्ग हैदराबादमध्ये सुद्धा गेलेले होते, त्यांनी ते गॅजेटसुद्धा आणलेलं आहे, परंतु ते गॅजेट जे आहे ते सरकारकडनं ॲक्सेप्ट केलं जात नाही असं देखील मनोज जरांगे पाटील। त्याविषयी काम चालू आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याविषयी उच्चस्तरीय काम चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती भूमिका स्पष्ट दिसेल। महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष किती जागा लढणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की प्रत्येक पक्ष महायुतीमध्ये आपला दावा करताना पाहायला मिळतोय। शिंदेंची शिवसेना त्यांचे देखील अनेक प्रवक्ते म्हणतात की जवळपास 101 जागा आम्ही लढणार आहोत। भाजप म्हणते जवळपास 150 जागा लढणार आहोत। 288 जागा आहेत, तुमचे जवळपास 40 ते 45 आमदार आहेत, मग तुम्हाला किती जागांची अपेक्षा आहे? मी याविषयी स्पष्ट तुम्हाला सांगतो की महायुतीचे वरिष्ठ नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा याविषयी बसतील, ठरवतील आणि कुठल्या पक्षानं किती जागा लढायच्या हे त्यांच्या बैठकीमध्ये ठरवूनच त्या ठिकाणी निर्णय होईल। पाथरीमधनं जे माजी आमदार राहिलेले आहेत, विधान परिषदेचे आमदारसुद्धा होते बाबाजानी दुर्राणी, ते शरद पवार यांच्या पक्षात गेले। तुम्हाला विधान परिषदेची संधी दिल्यामुळे त्यांची नाराजी आहे का, की त्यांचा पक्ष का सोडण्याचं काही वेगळं आहे? नाही, त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच असुरक्षितता त्या ठिकाणी होती, ते मनानं तिकडंच होते, फक्त धडानं इकडं होते। मागच्या अनेक दिवसापासून त्यांनी पक्षविरोधी त्या ठिकाणी काम चालूच होतं आणि लोकसभेलाही त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि त्यांना आज न उद्या जायचंच होतं, पण त्यांनी लवकर निर्णय घेतला। त्यांनी निर्णय घेतलेला आहे काल। आता आमचं एवढंच म्हणणं किंवा गेल्या ठिकाणी आपण सुरक्षित राहा, सुखी राहा। परंतु ते म्हटले की जे शरद पवारांना सोडले आहे त्यांनी पुन्हा कधी विधानसभेची पायरी चढलेली नाही, त्यांनी ते भाषणामध्ये ते प्रामुख्याने उल्लेख केला। बरं झालं मी आता लवकर आलो, मी पण आता विधानसभेची पायरी चढेल असं ते म्हणाले। मी एवढं सांगेल की मी आमदार झालो आहे, शिवाजीराव गर्जे साहेबही आमदार झालेले आहेत, त्यामुळे आता ह्याच्यावर अधिक बोलण्याची काही आवश्यकता नाही, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु तुमचे एक जे साथीदार आहेत ते पक्ष सोडताना का पाहायला मिळतात आहेत, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात आहेत, ते पक्ष सोडताना पाहायला मिळतात। निलेश लंकेंनी सुद्धा तसंच केलं, त्याप्रमाणे बाबाजानी दुर्राणी आहेत। आगामी काळात अनेक तुमच्या पक्षातले लोक जे आहेत ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी संपर्कात आहेत असं देखील म्हणतात। नाही, हे मी आताही तुम्हाला सांगितलं, याविषयी 12 तारखेच्या झालेल्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी उभं केलेल्या दोन्ही उमेदवारांना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून दिलेलं आहे। 42ची संख्या होती, अतिरिक्त 4 लागणार होते, म्हणून आम्हाला अतिरिक्त 5 मिळाले, म्हणजे 42ला 42 तर होतेच, पण अधिकची 5 आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आणि आमचा विजय झालेला, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। अतिरिक्त जी 5 आमदारांची मतं मिळाली ते विधानसभेला तुमच्या पक्षात येतील? ते आता दादा त्याविषयी सांगू शकतील।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आज विधान भवनात येऊन शपथविधी त्यांचा संपन्न झालेला आहे. बाबाजानी दुर्राणी जे परभणीतून विधान परिषदेचे आमदार होते, त्यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या सगळ्या संदर्भात राजेश विटेकर यांचं म्हणणं आहे की ते आमच्या पक्षात असुरक्षित होते, फक्त निधी घेऊन जाण्याचं काम अजित पवार यांच्याकडनं त्यांनी केलेलं होतं आणि पक्षविरोधी कारवाया सातत्याने त्यांच्याकडनं होत होत्या आणि त्यामुळे ते त्यांच्या पक्षात शरद पवार यांच्या पक्षात गेले, असं राजेश विटेकर यांनी आपल्याशी मत मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.